आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी गॅस टंचाई निर्माण झाली आहे। शासन म्हणते पुरेसे गॅस उपलब्ध आहे, काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई देखील सुरू आहे। मग गॅस एजन्सी पुढे लांबच लांब रांगा का लागतायत? व्यावसायिक गॅसचा पुरवठा कमी करून एलपीजी गॅसचा पुरवठा वाढवण्यात आला आहे। त्यामुळे हॉटेल उद्योगावर परिणाम झाला आहे। हॉटेल व्यवसाय व औद्योगिक कारखाने एलपीजी अभावी किती दिवस बंद ठेवणार? गॅस टंचाईमुळे खाद्यपदार्थांचे दर वाढले आहेत, अनेकांच्या हाताचा रोजगार गेला आहे। खरोखर गॅस टंचाई आहे का, की युद्धाचे नाव देत कृत्रिमरित्या तयार झाली आहे? ती संपणार कधी आणि जनसामान्यांना सहजासहजी गॅस उपलब्ध होणार कधी? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेऊया या व्हिडिओतून। नमस्कार, मी सोनम। अमेरिका आणि इस्रायलने इराण विरोधात सुरू केलेल्या युद्धामुळे आखातामध्ये तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे। आखातामधील तणावामुळे भारतात अभूतपूर्व अशी गॅस टंचाई निर्माण झाली आहे। केंद्र सरकारने व्यावसायिक सिलेंडरचा पुरवठा बंद केल्याने आणि गॅस टंचाईच्या संकटाच्या भीतीने घरगुती गॅस ग्राहकांनी गॅस पुरवठा करणाऱ्या एजन्सी समोर सिलेंडरसाठी रांगा लावल्याने परिस्थिती अधिकच बिघडल्याचे चित्र निर्माण झाले आहे। मग अशा परिस्थितीत सरकार काय करत होते तेही जाणून घेऊया। महाराष्ट्रातील गॅस टंचाईची परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न सुरू केले। गॅसची वाढती मागणी लक्षात घेऊन रिफायनरीमध्ये एलपीजी उत्पादन दररोज 9,000 मेट्रिक टनावरून 11,000 मेट्रिक टनापर्यंत वाढवण्यात आले आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत स्पष्ट केले आहे की राज्यात एलपीजी, पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा उपलब्ध असून नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही। गरज पडल्यावर पेट्रोल पंपावर केरोसिन देखील उपलब्ध करून देण्यात येईल। तसेच टंचाईवर नियंत्रण मिळवण्यासाठी सरकारने काही विशेष मार्गदर्शक तत्वे जारी केली आहेत। शासकीय आश्रमशाळा, रुग्णालये, अंगणवाडी आणि मध्यान्ह भोजन योजनांना 100% गॅस पुरवठा करण्याचे आदेश दिले आहेत। उपाहारगृहे, हॉटेल्स 70% पुरवठा, औषध आणि इतर उद्योगांना 50% पुरवठा करण्यात येणार आहे। संभाव्य टंचाई रोखण्यासाठी आणि वितरणात समन्वय राखण्यासाठी जिल्हा स्तरावर विशेष समित्यांची स्थापना करण्यात आली आहे। महाराष्ट्र सरकारने गॅस काळा बाजारावर कडक कारवाई केली आहे। राज्यभरात 2,129 छापे टाकून 1,208 एलपीजी सिलेंडर जप्त करण्यात आले आहे आणि 18 जणांना अटक करण्यात आली आहे। म्हणजेच एकीकडे सरकार ऍक्शन मोड मध्ये आहे, गॅस टंचाई कमी करण्यासाठी उपाययोजना आहे, कारवाई देखील करत आहे, परंतु तरीही गॅस टंचाईचे चित्र कमी व्हायला तयार नाही। नेमकं वास्तव काय आहे हे आता जाणून घेऊया। भारत आपल्या गरजेचे सुमारे 60 ते 65% एलपीजी गॅस आयात करतो, जो वर्षाला सुमारे 20 दशलक्ष टनांपेक्षा जास्त आहे। देशात दरवर्षी 30-33 दशलक्ष टन एलपीजी वापरला जातो, ज्यासाठी भारत दरवर्षी 1 लाख कोटींपेक्षा जास्त विदेशी चलन खर्च करत असतो। म्हणजेच आपल्या केव्हा किती गॅस लागतो हे केंद्र आणि राज्य सरकारला चांगले ज्ञात आहे। 20 दिवसांपूर्वी जेव्हा युद्ध सुरू झाले तेव्हा आखाती देशातून येणारा गॅस येऊ शकत नाही। त्यावेळी पर्यायी व्यवस्था व उपलब्ध गॅस साठ्याचा योग्य वापर हे 2 उपाय करण्यात आवश्यक होते। आता सरकारी निवेदनानुसार हे सर्व केल्याचे दिसत आहे, परंतु प्रत्यक्षात गॅस टंचाई कमी झालेली नाही। त्यामुळे नियोजनात केंद्र आणि राज्य सरकार कुठेतरी कमी पडले असे सामान्य माणसाला वाटत आहे। त्याचबरोबर सरकारने गॅसचा समावेश जीवनावश्यक वस्तूंच्या यादीत केला आहे। उद्देश इतकाच की गॅसचा काळा बाजार कमी व्हावा, परंतु प्रत्यक्षात बुकिंग एकाच्या नावाने आणि टाकीची डिलिव्हरी दुसऱ्याच्या नावाने असे प्रकार राज्यात चंद्रपूरसह अनेक शहरात घडले आहेत। त्याचबरोबर चढ्या भावाने घरगुती गॅसचा वापर हॉटेल व्यवसायासाठी काही ठिकाणी सुरू आहे। जनतेला गॅस उपलब्ध होत नाही आणि जास्त पैसे मोजले की हॉटेल व्यावसायिकांना मात्र घरगुती टाक्या उपलब्ध होतात। हे कसे घडले? म्हणजेच गॅस टंचाई रोखण्यासाठी शासन काम करत असले तरी या कारवाईत एरर आहे। त्याचा फायदा घेऊन गॅसचा काळा बाजार सुरू आहे असे जनतेला वाटत आहे। एकूणच युद्धजन्य परिस्थितीमुळे उद्भवलेल्या गॅस टंचाईवर मात करण्यासाठी शासन, प्रशासन आणि जनता यांच्यात एकी असल्याशिवाय ही टंचाई कमी होणार नाही। त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आपण किती दिवस परकीय चलन खर्च करून एलपीजी गॅस आयात करत राहणार आहोत?
एलपीजी गॅसवर स्वदेशी इंधनाचा पर्याय शोधणे गरजेचे आहे। युद्धाच्या निमित्ताने यावर संशोधन होणे गरजेचे आहे। त्या दृष्टीने पहिले पाऊल पडले तर युद्ध काळात गॅस टंचाईमुळे बेजार झालेल्या जनतेला भविष्यात अशी परिस्थिती उद्भवल्यास स्वदेशी इंधनाचा पर्याय मिळू शकेल। गॅस टंचाई बद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्कीच करा। धन्यवाद।